बातमी पालघरमधून आहे। पालघरच्या मासवण आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू आणि सुमारे 35 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असतानाच आश्रमशाळेतील गैरसोयींचा पर्दाफाश झालाय। विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कच्चं जेवण, पाणचट डाळ, कच्च्या चपात्या आणि नाश्त्यात किडे आढळत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। याशिवाय थंडीच्या दिवसातही विद्यार्थ्यांना पहाटे गार पाण्याने आंघोळ करावी लागते, तर मुलींना सॅनिटरी पॅड्स सुद्धा उपलब्ध करून दिले जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। आजारी विद्यार्थ्यांना योग्य उपचार न देता केवळ गोळ्या देऊन हॉस्टेलमध्ये पाठवलं जात असल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे। या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेमध्ये 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर येथे प्रशासनाची धावपळ उडालेली आहे आणि बरेच विद्यार्थी, जवळपास 35 विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। या वसतिगृहाची नेमकी परिस्थिती काय आहे, येथील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, तुझं नाव काय आणि कशी परिस्थिती आहे? जेवायला कसं असतं इकडे? माझं नाव आहे पूजा तुकाराम कोरडा। मी येता 9वी मध्ये शिकत आहे। जेवण आम्हाला कच्चं भेटतं, डाळ पण पाणीसारखं भेटतं, भाजी पण पेटलेली असते, चपाती पण चांगली नाही भेटत, चपाती पण कच्ची असते आणि थंड पाण्याने आंघोळ करायला भेटतं आम्हाला। किती वाजता सकाळी उठता आंघोळीला? 5 नाही 6 5-6 वाजता। हो। आणि हिवाळा उन्हाला पावसाला कधी पण थंड पाण्यातच? हो, खूप थंड असतं, अंगावर तिथे घ्यायला पण नाही वाटत, पण काय करणार, आंघोळ करायला सांगतात। ताप येत होते बऱ्याच पोरांना, तर जी 2 मुलं दगावली म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, तर ते तुम्ही बघितलं होतं का? त्यांची परिस्थिती कशी होती? हो, बघितले। ते तिला दवाखान्यामध्ये नेलेलं, सांगितलेलं पण ऍडमिट काहीच नाही केलेलं, गोळ्या दिले ना आणि हॉस्टेल मध्ये पाठवलं। गोळ्या देऊन हॉस्टेलमध्ये परत पाठवलं? हो। आणि मग त्याची परत तब्येत खराब झाली? हो, तेव्हा तिची मावशी होती ना, ती तिला बघत होती। अच्छा, तुझं नाव काय? काय तुला कसं काय काय इकडे काय अडचणी आहेत? अगो, तू कितवीला आहे? 5वी। तुझं नाव काय? नितीन संतोष गुळे। 5वीला आहे। हो। काय कशी परिस्थिती आहे? खायला कसं असतं? जेवणाचं आणि तुला आंघोळीला पाणी वगैरे थंड असतं? थंड असतं। हो। काय तुमची मागणी काय आहे? तुम्हाला काय कसं पद्धतीने जेवण असायला पाहिजे वगैरे? चांगलंच पाहिजे। चांगलं पाहिजे। हो। मी असं ऐकलंय की इकडे सॅनिटरी नॅपकिन जे असतात, पॅड असतात, ते पण दिले जात नाहीत, तर कधीपासून ते नाहीयेत? काय कधी पैसेच नाही मिळत? म्हणजे खूप कधीपासून नाहीयेत? हो। इथे मुलींना नॅपकिन दिले जात नाही? नाही। तुम्ही याच्या संदर्भात कुणाला सांगितलं किंवा कसं? मॅडमला सांगितलं होतं, सावत मॅडमला। हा, तर काय म्हणाल्या? सांगते बघू असं। इकडच्या ज्या काही समस्या आहेत, तुम्ही कुणाला घरच्यांना वगैरे, आई वडिलांना वगैरे कधी सांगितलं किंवा कसं? नाही सांगितलं? कोण शाळेतले सर मॅडम काय बोलतात का सांगू नका वगैरे? हो। काय सांगतात? कुणाला सांगायचं नाही असं। काय तुम्हाला वाटतं काय पाहिजे आता तुम्हाला शिक्षणासाठी इथे कशी परिस्थिती पाहिजे? आम्हाला चांगली परिस्थिती पाहिजे आणि गरम पाणी पण, जेवण भाजी सर्व चांगलं पाहिजे। जेवणात अळ्या मागे आढळलेला काय होतं नक्की? किरडवा पण असतात त्याच्यामध्ये। किरडवा म्हणजे किडे? किडे असे कॉकरोच सारखे छोटे कीटाणू? काय किती म्हणजे कशामध्ये? पोहे नाश्ता असतो त्याच्यामध्ये, वटाणा नाश्ता देते ते पण किडीला असतात, त्याच्यामध्ये पण असतात। अतिशय भयानक अशी परिस्थिती या विद्यार्थिनीने सांगितलेली आहे। जेवणामध्ये किंवा जे धान्य आहे त्यांना टोच लागलेली असते, म्हणजे किडी असतात त्याच्यात, आणि पहाटे पहाटे उठून थंड पाण्यात आंघोळ करावी लागते। आणि जो परिसर आहे तो अतिशय दुरावस्था आहे त्याची, आणि घाण असल्यामुळं रोगराई पसरते आणि त्यातूनच 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी संबंधित 2 अधिकाऱ्यांचं निलंबन झालं असलं तरी जी मुख्य संस्था आहे त्या संस्थेवर देखील कठोर कारवाई करावी, जेणेकरून या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांची देखभाल व्यवस्थित होण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांकडून होत आहे। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर।